सर, माझी सीव्ही घ्या. हे पहा मिस्टर, आम्ही सीव्हीच्या बेसिसवर कोणालाही जॉब देत नाही. हा, मग हे पहिलं बोलायचं होतं ना सर. फुकटचं माझ्या 15-20 वर्षाचं वाटोळं झालं. माझ्या स्कूल आणि कॉलेजला हा तुमचा 3 पानाचा सीव्ही बनवण्यासाठी मला कितीतरी लाख पानं वाचावी लागली, माहितीये का तुम्हाला? त्यात बापाचा पैसा गेला तो वेगळा, ट्युशनला पैसा गेला तो वेगळा, आणि त्यात 15-20 वर्षाचे डोक्याचं उपीट झालं ते काही विचारूच नका. अरे दाद्या, शांत हो शांत हो. अच्छा, मला सांग, वाय शुड वी हायर्ड यू? म्हणजे मी तुला कामावर का ठेवू? कारण तुम्हाला एम्प्लॉयची गरज आहे. अरे म्हणजे मी तुला ही नोकरी का देऊ? हो, कारण मला नोकरीची गरज आहे. अरे म्हणजे तुझ्याकडे असं काय आहे जे दुसऱ्यांकडे नाही आहे? मला काय माहित दुसऱ्यांकडे काय आहे काय नाही आहे. मला लोकांच्या घरात वाकून बघायची सवय नाही. अरे म्हणजे तू तुझ्या अचिव्हमेंट्स बद्दल सांग. म्हणूनच तर तुम्हाला सीव्ही दिला होता. तुम्हाला नको झाला. तुम्ही जन्माला आल्यावर डोक्यावर पडला होता काय हो? हा कोण आलाय आज? बरं मला सांग, पुढच्या 5 वर्षात तू स्वतःला कुठे बघतो? 5 वर्षानंतर? हो, आणि खरं खरं सांग. हे बघा सर, पहिल्या वर्षी तर मी हे बघीन की इथं नेमकं होतं काय. दुसऱ्या वर्षी या कंपनीतल्या चांगल्या वर्कर्सला मी माझा मित्र बनवेन. तिसऱ्या वर्षी मी त्यांना सेम कंपनीची आयडिया देऊन त्यांना या कंपनीतून घेऊन जाणार. चौथ्या वर्षी आमची कंपनी तुमच्या कंपनीपेक्षा मोठी होणार. 5व्या वर्षी मी ही तुमची कंपनी विकत घेणार आणि त्याचं शाप नामो निशान मिटवून टाकणार. आता तुम्ही मला सांगा, पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता? ही काय फालतूगिरी आहे? अरे टाकल्या, 15 वर्षापूर्वी माझ्या बापाचा इंटरव्ह्यू तू इथेच घेतला होता. तेव्हापासून तू हीच खुर्ची गरम करतोयस आणि तोच भंगलेला प्रश्न विचारतोयस. पुढच्या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघता? आड्या, तू नोकरी दिल्याशिवाय काय घंटा बघू? चालतो इथून, तो नासक्या आलाय मोठा नोकरी मागायला, भाड्या.